मित्रांनो, ऑटोमोबाईल सेक्टरमधील आणखी एक मोठा IPO आता गुंतवणूकदारांच्या चर्चेत आला आहे. कंपनीचे नाव आहे दूत ट्रान्समिशन. IPOची किंमत 829 ते 871 प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. IPOचा एकूण आकार जवळपास 3067 कोटी आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रे मार्केटमध्ये या IPO बद्दल सध्या मोठी चर्चा सुरू आहे. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दूत ट्रान्समिशन IPO गुंतवणुकीदारासाठी आकर्षक आहे का? चला आजच्या व्हिडिओमध्ये दूत ट्रान्समिशन IPOची संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत आणि स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सर्वप्रथम कंपनीबद्दल जाणून घेऊया. दूत ट्रान्समिशन ही ऑटोमोटिव्ह कंपोनंट आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टम क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. कंपनी वायरिंग हार्नेस, बॅटरी पॅक्स, सेन्सर, इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर्स आणि ऑटोमोटिव्ह स्विचेस यासारखी उत्पादने तयार करते. ही उत्पादने टू व्हीलर, थ्री व्हीलर्स, कमर्शियल व्हेकल, ऑफ हायवे व्हेकल्स आणि इतर ऑटोमोटिव्ह ॲप्लिकेशन्समध्ये वापरली जातात. कंपनीचा व्यवसाय भारतातील वाहन उद्योगातील वाढत्या इलेक्ट्रिफिकेशन, प्रीमियमायझेशन, कनेक्टिव्हिटी आणि सेफ्टी या ट्रेंड्सशी जोडलेला आहे. विशेषतः इलेक्ट्रिकल व्हेकल्सच्या वाढत्या वापरामुळे वायरिंग हार्नेस आणि EV कंपोनंटची मागणी वाढण्याची कंपनीला अपेक्षा आहे. दूत ट्रान्समिशनच्या या व्यवसायातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनी केवळ पारंपरिक इंटरनल कंबशन इंजिन वाहनावर अवलंबून राहण्याऐवजी EV केंद्रित उत्पादनाचा विस्तार करत आहे. कंपनी बॅटरी असेंब्लीज, DC-DC कन्व्हर्टर, ऑन बोर्ड चार्जर आणि चार्जिंग गन्स यासारख्या EV रिलेटेड कंपोनंटमध्येही आपली उपस्थिती वाढवत आहे. म्हणजेच भारतात इलेक्ट्रिक व्हेकल अडॉप्शन वाढला तरी कंपनीच्या व्यवसायाला त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. आता येऊया IPOच्या मुख्य तपशिलाकडे. दूत ट्रान्समिशन IPO हा मेन बोर्ड IPO आहे. कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE या दोन्ही एक्सचेंजवर लिस्ट होणार आहे. IPOचा एकूण आकार सुमारे 3066.89 कोटी आहे. यामध्ये 1400 कोटीचा फ्रेश इश्यू आहे, तर सुमारे 1666.89 कोटीचा ऑफर फॉर सेल म्हणजे OFS आहे. म्हणजेच IPOमधून उभारल्या जाणाऱ्या एकूण रकमेत फ्रेश इश्यू आणि एक्झिस्टिंग शेअरहोल्डरकडून होणाऱ्या OFS या दोन्हीचा समावेश आहे. आता प्राईस बँड पाहूया. दूत ट्रान्समिशन IPOची प्राईस बँड 829 ते 871 प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. अप्पर प्राईस बँड म्हणजे 871 या किमतीवर IPOचा एकूण आकार सुमारे 3067 कोटी होता. फेस व्हॅल्यू आणि इक्विटी शेअर ₹2 आहे. आता IPOची टाईमलाईन पाहूया. दूत ट्रान्समिशन IPO 10 ऑगस्ट 2026 रोजी ओपन होणार आहे. IPO 12 ऑगस्ट 2026 रोजी क्लोज होईल. अलॉटमेंटची प्रक्रिया 13 ऑगस्टच्या आसपास होण्याची अपेक्षा आहे. रिफंड आणि डीमॅट क्रेडिटची प्रक्रिया 14 ऑगस्टच्या आसपास होऊ शकतो आणि शेअरची लिस्टिंग 17 ऑगस्ट 2026 रोजी होण्याची अपेक्षा आहे. आता रिटेल इन्व्हेस्टरसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लॉट साईज. दूत ट्रान्समिशन IPOचा लॉट साईज 17 शेअर्स आहे. अप्पर प्राईस बँड 871 प्रमाणे एका लॉटसाठी सुमारे 14,807 इतकी गुंतवणूक लागणार आहे. म्हणजे रिटेल इन्व्हेस्टरमधून IPOमध्ये अर्ज करण्यासाठी किमान 17 शेअर्स म्हणजे एक लॉट घ्यावा लागेल. आता IPO रिझर्वेशन पाहूया. QIB म्हणजे क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी जास्तीत जास्त 50% हिस्सा उपलब्ध आहे. रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरसाठी किमान 35% हिस्सा राखीव आहे. तर नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे NII आणि HNI कॅटेगरीसाठी किमान 15% हिस्सा उपलब्ध आहे. यामुळे रिटेल इन्व्हेस्टरसाठी IPOमध्ये एक निश्चित हिस्सा राखीव आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे IPOमधून मिळणाऱ्या पैशाचा वापर कंपनी कशासाठी करणार आहे. याला आपण IPO ऑब्जेक्टिव्स किंवा ऑब्जेक्ट्स ऑफ द इश्यू म्हणतो. फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या पैशाचा एक महत्त्वाचा भाग कंपनीच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरला जाणार आहे. कंपनीने सुमारे 464.80 कोटी कंपनीच्या काही आउटस्टँडिंग बॉरोइंगचे रिपेमेंट किंवा प्रीपेमेंट करण्यासाठी ठेवले आहेत. यानंतर काही सबसिडीमधील कर्ज कमी करण्यासाठीही निधी वापरण्यात येणार आहे. यासाठी सुमारे 301.77 कोटी तरतूद करण्यात आले आहे. यासाठी सबसिडीमध्ये दूत ऑटो कंपोनंट्स, दूत इलेक्ट्रिकल सिस्टम, दूत ऑटोमोटिव्ह सिस्टम आणि दूत ट्रान्समिशन UK याचा समावेश आहे. तिसरा महत्त्वाचा उद्देश म्हणजे नवीन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी उभारणे. कंपनी झाजर, हरियाणा
आणि हौसर तामिळनाडू येथे नवीन वायरिंग हार्नेस मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारण्याचा विचार करत आहे. यासाठी सुमारे 150 कोटीचा निधी वापरण्यात येणार आहे. याचा उद्देश भविष्यातील उत्पादन क्षमता वाढवणे आणि वाढत्या ग्राहक मागणीचा पूर्तता करणे हा आहे. म्हणजे फ्रेश इश्यूमधून मिळणारा पैसा केवळ कंपनीच्या तिजोरीत ठेवला जाणार नाही, तर त्याचा वापर डेप्ट रिडक्शन, सबसिडी डेप्ट रिपेमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी एक्सपान्शन यासाठी केला जाणार आहे. हा IPOच्या दृष्टीने लक्ष देण्यासारखी बाब आहे. आता कंपनीच्या फायनान्शियल परफॉर्मन्सकडे बोलूया. तर सर्वात आधी टोटल इन्कम पाहूया. फायनान्शियल 24मध्ये कंपनीचा टोटल इन्कम 2,799.32 कोटी होता, तर फायनान्शियल 25मध्ये तो वाढून 3,472.24 कोटी झाला आणि फायनान्शियल 26मध्ये टोटल इन्कम तब्बल 4,563.70 कोटीवर पोहोचला. म्हणजे गेल्या काही वर्षात कंपनीच्या उत्पन्नात चांगली वाढ झाल्याचे दिसून येते. आता या वाढीमागील थोडं बारकाईने पाहूया. 2,799 कोटीपासून 4,563 कोटीपर्यंतचा प्रवास म्हणजे कंपनीच्या व्यवसायाचा स्केल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये कंपनीची मागणी वाढत आहे. त्याचबरोबर EV सेगमेंटमध्ये कंपनी आपला प्रोडक्ट पोर्टफोलिओ वाढवत आहे. फक्त रेव्हेन्यू किंवा टोटल इन्कम वाढणे पुरेसे नसते. कंपनीचा प्रॉफिट मार्जिन, डेप्ट आणि कॅश फ्लो देखील पाहणे महत्त्वाचे आहे. उपलब्ध आर्थिक आकडेवारीनुसार कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स देखील मागील काही वर्षात वाढला आहे. फायनान्शियल 24मध्ये प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजे पॅट सुमारे 298.75 कोटी होता. फायनान्शियल 25मध्ये तो सुमारे 353.89 कोटी झाला आणि फायनान्शियल 26मध्ये पॅट सुमारे 396.84 कोटीवर पोहोचला. म्हणजे रेव्हेन्यूसोबत प्रॉफिटमध्येही वाढ होताना दिसत आहे. आता येऊया ग्रे मार्केट प्रीमियम म्हणजे GMP कडे. दूध ट्रान्समिशन IPOचा GMP सध्या IPO मार्केटमध्ये मोठा चर्चेत आहे. 7 ऑगस्ट 2026 रोजी उपलब्ध बाजारातील अनधिकृत GMP संकेतानुसार GMP सुमारे 28.36% म्हणजेच 247 रुपये पर्यंत असल्याचे अहवाल आहेत. म्हणजे अप्पर प्राइस बँड 871च्या तुलनेत GMP जवळपास 247 रुपये इतका असल्याचे दिसत आहे. जर हा GMP प्रत्यक्ष लिस्टिंगपर्यंत कायम राहिला तर अंदाजे लिस्टिंग प्राइस 4,199 च्या आसपास असल्याचे गणित येते. म्हणजे अप्पर प्राइस बँडच्या तुलनेत जवळपास 28.29%चे संभाव्य लिस्टिंग गेन सूचित होतो. तर एकंदरीत पाहता दूध ट्रान्समिशन हा ऑटोमोटिव्ह कंपोनंट आणि EV सेगमेंटवर लक्ष केंद्रित करणारा महत्त्वाचा IPO आहे. कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये चांगली वाढ झाली आहे. प्रॉफिटमध्येही वाढ दिसत आहे. EV बिझनेसमध्ये कंपनी आपली उपस्थिती वाढवत आहे. नवीन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारण्याची योजना आहे आणि IPOमधून मिळणारा फ्रेश फंडचा वापर डेप्ट रिडक्शन आणि एक्सपान्शनसाठी केला जाणार आहे. मात्र मोठा OFS, कस्टमर कन्सन्ट्रेशन, ऑटोमोटिव्ह सेक्टर डिपेंडन्सी आणि मार्केट व्हॅल्युएशन हे मुद्देही दुर्लक्षित करता येणार नाही. म्हणूनच दूध ट्रान्समिशन IPOमध्ये गुंतवणूक करायची की नाही हा निर्णय घेताना फक्त GMP किंवा लिस्टिंग गेनच्या अपेक्षेवर निर्णय न घेता कंपनीच्या पूर्ण आर्थिक आणि व्यावसायिक चित्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे. ही माहिती शैक्षणिक उद्देशाने देण्यात आली आहे. हा कोणत्याही प्रकारचा बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी IPOचा RHP किंवा कंपनीचे अधिकृत डिस्क्लोजर नक्की वाचा आणि आवश्यक असल्यास सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा IPO, शेअर मार्केट न्यूज, Q1 रिझल्ट आणि कंपनीच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.